मंडळी नमस्कार. शरद पवार साहेब महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या राजकारणातला एक अजब गजब रसायन. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे शरद पवार साहेबांबद्दल बोलताना एकदा असं म्हणाले की शरद पवार साहेबांची एक गोष्ट मला आवडत नाही आणि ती म्हणजे शरद पवार साहेब जे बोलतात ते बिलकुल करत नाहीत आणि जे नाही बोलत ते नक्की करतात. शरद पवार साहेब जर मुंबईतनं दिल्लीला जायला निघाले तर जोपर्यंत विमान उडत नाही तोपर्यंत भले भले सांगू शकणार नाही शरद पवार हे दिल्लीला गेले की कलकत्त्याला. गेली 6 दशकं स्वतःबद्दल अगदी सामान्य महाराष्ट्राच्या नागरिकापासून ते केंद्रीय मंत्र्यापर्यंत स्वतःबद्दल एक मायाजाल निर्माण करून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. शरद पवार साहेबांनी आजपर्यंत अनेक मोठमोठ्या वादळांना पेल्यातलं वादळ बनवलंय, ज्याचं आत्ताच प्रत्यंतर आपण पाहिलंय आणि म्हणूनच त्यांच्या एकंदर राजकीय वाटचालीची मीमांसा या व्हिडिओमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार, माझं नाव शैलेंद्र ठकार आणि आज आपण जो व्हिडिओ बनवतोय त्याचं नाव आहे पवारांचं पॉवर पॉलिटिक्स. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्यात शरद पवारांबद्दल अर्थात त्यांच्या वडिलांबद्दल त्या असं म्हणाल्या, तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करू शकता, तुम्ही त्यांचा द्वेष करू शकता, पण तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. आणि मित्रांनो, हे अत्यंत खरं आहे. शरद पवार साहेब 6 दशकं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि म्हणूनसाठी या व्हिडिओमध्ये त्यांच्या एकूण राजकीय वाटचालीचा आपण दशक बाय दशक आढावा घेणार आहोत. शरद पवार विद्यार्थी दशेत असताना अर्थात 1956 साली त्यांनी पहिला कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि तो होता गोवा मुक्ती संग्रामाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण. 1960 ते 1970 हे दशक शरद पवारांच्या जीवनात राजकीय जडणघडणीचं वर्ष होतं. महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमासाठी शरद पवारांनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण साहेबांना थेट आमंत्रण पाठवलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण आले सुद्धा. त्यांच्यासमोर शरद पवारांनी ओघवतं भाषण केलं आणि त्या भाषणानं प्रभावित झालेल्या यशवंतराव चव्हाणांनी त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या युथ विंगमध्ये काम करण्याची सूचना केली. शरद पवारांनी युवक काँग्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली आणि वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी म्हणजे 1964 साली ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्याच वेळेपासून शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून महाराष्ट्रात पाहिलं जाऊ लागलं. 1967 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातनं पहिल्यांदा शरद पवार साहेब हे विधानसभेमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 27 वर्ष. 1969 साली म्हणजे अवघं वय 29 असताना वसंतराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. 1970 ते 1980 हे दशक देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या वेगवान घडामोडींचं दशक होतं. 1973 आणि 1978 या 2 विधानसभांमध्ये सलग विजय संपादन करून शरद पवार हे राज्याच्या विधानसभेमध्ये पोहोचले. 1975 साली इंदिरा गांधींनी देशामध्ये आपत्काल अर्थात आणीबाणीची घोषणा केली. 1975 ते 77 असे 19 महिने देशामध्ये आणीबाणी होती. ती आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि शरद पवार हे अत्यंत राजकीयदृष्ट्या चाणाक्ष आहेत याची पहिली चुणूक शरद पवारांनी त्यावेळेस दिली आणि त्यांनी हवेची दिशा कुठल्या बाजूला आहे ते ओळखलं आणि वसंतदादा मुख्यमंत्री असताना 12 आमदारांना फोडून त्यांनी जनता पक्षाबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं आणि वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी ते महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. वसंतदादांनी त्यावेळेस त्यांच्यावरती जहरी टीका केली आणि ते म्हणले की पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. ती टीका त्यांना आजपर्यंत सहन करावी लागते. पण महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांना काम करण्याची संधी मिळाली. 1980 ते 1990 हे दशक राजकीय उलथापालथींचं तरीही शरद पवारांना 2 वेळेस मुख्यमंत्री करणारं दशक होतं. 1980 साली पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेमध्ये आल्या आणि त्यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर विरोधातली जी सरकार आहे ती बरखास्त करायला सुरुवात केली. त्यात महाराष्ट्रात पुलोंचं सरकार देखील बरखास्त झालं. निवडणुका लागल्या. देशभरामध्ये इंदिरा गांधींना मोठं जनसमर्थन मिळालं, तसं ते महाराष्ट्रात देखील मिळालं आणि महाराष्ट्रात 288 पैकी 186 जागा काँग्रेसने जिंकल्या आणि बॅरिस्टर AR अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा शरद पवारांच्या आयुष्यात ते विरोधी पक्षात बसले आणि ते विरोधी पक्षनेता झाले. 1984च्या लोकसभा निवडणुका, इंदिरा गांधींचं निधन, त्यांनी आलेली सहानुभूतीची लाट या सगळ्यामध्ये विरोधकांचं पानिपत झालं
जसं देशभर पानिपत झालं तसं महाराष्ट्रात देखील झालं. 48 लोकसभेच्या जागांपैकी फक्त 5 जागा विरोधकांच्या निवडून आल्या. त्यात 1 जागा होती बारामतीची आणि पहिल्यांदा शरद पवार साहेब हे देशाच्या लोकसभेमध्ये पोहोचले. त्या सहानुभूतीच्या लाटेत देखील त्यांनी स्वतःचा बारामती हा गड शाबूत ठेवला. थोड्या अवधीतच शरद पवारांच्या लक्षात आलं की आपल्याला दिल्लीत अजून भवितव्य नाही, आपल्याला राज्यात परतावं लागेल आणि त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेमध्ये आले. आपण मागेच असं म्हणलं की हवेची दिशा ओळखण्यात शरद पवार अत्यंत वाकबगार आहेत. त्यांनी ओळखलं की इंदिरा गांधींच्या मृत्यूची सहानुभूती आणि राजीव गांधींचा चेहरा हाच सध्या देशात चालणार आहे आणि आपल्याला काँग्रेसबरोबर गेलं पाहिजे. आणि 9 वर्षाच्या कालखंडानंतर 1987 साली शरद पवार त्यावेळेसचा औरंगाबादमध्ये आत्ताच्या संभाजीनगरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आयमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. राजीव गांधींनी यशवंतराव चव्हाणांना केंद्रात बोलवून घेतलं आणि केंद्रीय अर्थमंत्री केलं आणि 1988 साली शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केलं. राजीव गांधींनी शरद पवारांना मुख्यमंत्री का केलं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 1984 सालापासून राम जन्मभूमीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात जोर धरायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांची युती झाली होती. काँग्रेसची मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये पीछेहाट होत होती. महाराष्ट्रातही तशी स्थिती राजीव गांधींना दिसत होती. ती होऊ नये म्हणूनसाठी एक तरुण मराठा चेहऱ्याची आवश्यकता होती. जशी आवश्यकता शरद पवारांना काँग्रेसची होती तशीच राजकीय आवश्यकता काँग्रेसला राजीव गांधींना शरद पवारांची होती आणि शरद पवार साहेब दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1989च्या लोकसभा निवडणुका झाल्या. अपेक्षेप्रमाणे याच्यामध्ये काँग्रेसला फटका बसला. पहिल्यांदाच 48 जागांपैकी फक्त 28 जागा काँग्रेसच्या निवडून आल्या. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तब्बल लोकसभेच्या 10 जागा निवडून आल्या आणि शिवसेना 4 जागा निवडून येऊन पहिल्यांदा लोकसभेमध्ये पोहोचली. 1990 सालची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची पहिली निवडणूक अशी होती की जिच्यामध्ये काँग्रेसला बहुमत गमवावं लागलं आणि काँग्रेसच्या 288 पैकी 141 जागा निवडून आल्या आणि शरद पवार 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावरती तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार साहेबांच्या जीवनामध्ये 12चा योगायोग हा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्यांचं गाव बारामती, त्यांचा वाढदिवस 12 डिसेंबर अर्थात 12/12चा. वसंतदादांचे आमदार त्यांनी किती फोडले तर ते 12. आत्ता 12 अपक्ष आमदारांच्या जोरावरती त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळे 12चा योगायोग शरद पवारांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. 1990 ते 2000 या दशकामध्ये पहिल्यांदा PV नरसिंहराव, अर्जुन सिंग यांच्या बरोबरीनं शरद पवारांचं नाव हे प्रधानमंत्री पदासाठी घ्यायला सुरुवात देशभरामध्ये झाली होती. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्या विरोधामध्ये विलासराव देशमुख आणि समकालीन नेत्यांनी काही तक्रारी दिल्लीमध्ये करायला सुरुवात केली आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवा अशी मागणी दिल्लीत केली. पण PV नरसिंहराव यांनी ते मानलं नाही. पण काही महिन्यांनी PV नरसिंहरावांनी शरद पवारांना दिल्लीत बोलवलं. त्यांना पहिल्यांदा केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या जागेवरती सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण काँग्रेसच्या अंतर्गत धुसफुसीमुळं पुन्हा एकदा PV नरसिंहराव यांनी शरद पवारांना राज्यात पाठवलं आणि 1993 ते 1995 शरद पवार साहेब हे चौथ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे 93 ते 95ची जी काही त्यांचा कालखंड होता, जी कारकीर्द होती ती अत्यंत वादळी ठरली, वादग्रस्त ठरली. याच कालावधीमध्ये मुंबईचे बॉम्बस्फोट झाले. याच कालावधीमध्ये रातून खिल्लारीचा भूकंप झाला. याच कालावधीमध्ये जळगावमध्ये एक सेक्स रॅकेट उघडकीस आलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे काही नेते, नगरसेवक असल्याचं लक्षात आलं. गोवारी समाजाचा एक मोर्चा नागपूरमध्ये निघाला. त्याला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, उलट त्याच्यावरती लाठीचार्ज झाला आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये 157 लोक दगावले. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याच्या विरोधात अण्णा हजारे उपोषणाला बसले. अशी शरद पवारांची ही कारकीर्द वादग्रस्त ठरली. 1995 ते 98 या कालावधीमध्ये काँग्रेस नेमकी कोणाची याच्यावरती काँग्रेसमध्ये खूप खद आणि वादविवाद चालले होते. काँग्रेस गांधी घराण्याची का दुसरा कोणीतरी काँग्रेसचा प्रमुख होणार याच्यावरती अनेक वादंग होते. शरद पवारांनी तिथे असलेला व्हॅक्यूम ओळखला आणि पूर्ण काँग्रेस आपल्या ताब्यात येते का याचा प्रयत्न केला. पण शरद पवारांच्या दुर्दैवानं त्यांना त्यात यश आलं नाही आणि 1998 साली सोनिया गांधी या काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष झाल्या.
1999 साली शरद पवारांनी सोनिया गांधींचा विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा समोर आणून काँग्रेस सोडली आणि स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. मित्रांनो, 2000 ते 2014 साधारण 1.5 दशकाचा आपण अंदाज घेऊ. हे 1.5 दशक जे होतं ते शरद पवारांच्या दृष्टीनं, त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीनं समतोलाचं वर्ष होतं. म्हणजे त्याच्यामध्ये फार अप्स अँड डाऊन झाले नाहीत. म्हणजे फार चढ पण आला नाही, फार उतार देखील आला नाही. या 14 वर्षात शरद पवारांचे प्लस पॉईंट सांगायचे झाले तर ते काय, तर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1999 ते 2014 या 15 वर्ष अर्थात 3 टर्म महाराष्ट्रात सत्तेवरती होता. 2004 ते 2014 शरद पवार स्वतः मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय कृषी मंत्री होते. अजित पवारांचं 2004 किंवा त्याच्यानंतर जे काही नाराजी नाट्य होतं ते थोपवण्यामध्ये शरद पवारांना यश आलं होतं. ते सातत्यानं सत्तेत होते, पण त्यांचा पक्ष कधीही स्वबळावरती सत्तेत आला नाही. आणि म्हणूनसाठी आपण म्हणतो की ही 15 किंवा 14 वर्ष शरद पवारांच्या दृष्टीनं राजकीय समतोलाची वर्ष होती, ज्याच्यात त्यांचं राजकीय नुकसान झालं नाही आणि ज्याच्यात त्यांना राजकीय फायदा देखील झाला नाही. मित्रांनो, आपण आता शेवटच्या दशकाकडे येऊ, जे दशक आहे 2014 ते 2024 किंवा आपण म्हणू 2023. या 9 वर्षामध्ये शरद पवारांचा जो ग्राफ होता, जो पहिली काही वर्ष चढता होता नंतर समतोल होता, तो ग्राफ आता निश्चितपणानं उतरडीला लागला असं म्हणायला हरकत नाही. 2014 साली देशभरामध्ये नरेंद्र मोदींची लाट आली. ती लाट जशी देशात आली तशी महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी 122 जागा घेऊन सिंगल लार्जेस्ट पार्टी झाली आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा शरद पवारांच्या पाठिंब्यावरती आणि नंतर शिवसेनेच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री झाले. पहिली 2 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्यासोबत फार अडचणी आल्या नाहीत. शरद पवार कदाचित त्यांना जोखत असतील, पण शरद पवारांच्या लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस का घोडा आहे. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करायला सुरुवात केली. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील ही अडथळ्यांची शर्यत जिंकली आणि शरद पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांना एकदाही 5 वर्षाची टर्म पूर्ण करता आली नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र पहिल्यांदाच मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्रामध्ये 40 वर्षानंतर 5 वर्षाचा पूर्णकालीन मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. पण शांत बसतील ते शरद पवार कसले. 2019च्या निवडणुकांमध्ये नंबर गेम फसला आणि शरद पवारांनी एक अकल्पनीय तिघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या जोडीला शिवसेनेला देऊन बसवलं आणि महाविकास आघाडीची स्थापना करून उद्धव ठाकरेंना, म्हणजे आजपर्यंत ठाकरे असं म्हणत होते की आम्ही रिमोट कंट्रोल चालवतो, पण त्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायला भाग पाडलं. पण मित्रांनो, असं म्हणतात की शेराला 1.25 शेर कधीतरी भेटतोच. जो 1.25 शेर 5 वर्ष शरद पवारांच्या प्रत्येक चाली अयशस्वी करत होता, ज्याला 2019 मध्ये शरद पवारांनी धोबीपछाड दिला, तोच राजकीय धोबीपछाड देवेंद्र फडणवीस साहेबांनी शरद पवार साहेबांना दिला आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारला 2.5 वर्ष झालेलं असताना अचानक हे सरकार उलथवून लावलं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या साथीनं पुन्हा एकदा सत्तेमध्ये आले. पण मित्रांनो, शरद पवारांचं एकूण जर राजकीय करिअर आपण बघितलं तर 67 वर्षाचं राजकीय करिअर आहे आणि त्या राजकीय करिअरमध्ये 1980 ते 87, 1995 ते 99 आणि 2014 ते 2019 अशी 17 वर्ष वगळली तर 50 वर्ष शरद पवार साहेब हे कायम सत्तेत राहिलेले आहेत. 50 वर्ष एखादा व्यक्ती सत्तेत राहतो, सत्तेचा सोपान चढतो, तर ती निश्चितपणे दुर्लक्षित करण्याजोगी गोष्ट नाही. पुन्हा एकदा मी सुप्रियाताई सुळेंच्या त्या वाक्याकडे येतो आणि त्या अशा म्हणल्या होत्या की तुम्ही शरद पवारांवरती प्रेम करू शकता, तुम्ही त्यांचा द्वेष करू शकता, पण तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. हे निश्चितपणानं खरं आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.